ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग पहिला. भाष्यकार हरिभक्तपरायण वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहू. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झणी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. अर्थ: हे हरी, समान चरण आणि समान दृष्टी असलेली जी तुझी विटेवर सुंदर मूर्ती आहे, तेथे माझी अंतःकरण वृत्ती अखंड राहो. या अभंगात समचरण आणि समदृष्टी या दोन पदांनी विठ्ठलाचे तटस्थ लक्षण सांगितले आहे. सभूमिः विश्वतो वृत्वा त्यतिष्ठ दृश्यांगुम. पुरुष सूक्त 1. तो विठ्ठल पृथ्व्यादिकांना अंतर्बाह्य व्यापून दशांगुल परिमित असलेल्या विटेवर भक्तानुग्रहार्थ पाय जोडून अतिशय उत्कर्षाने उभा आहे. या श्रुतीतील वर्णनावरून समचरण हे विठ्ठलाचे सगुण साकार रूप आहे हे सिद्ध होते. समदृष्टी याचा अर्थ सर्व भक्तांवर ज्याची समान कृपादृष्टी आहे किंवा ज्याच्या नेत्रकमलातील दृष्टी योग्याच्या ध्यानमुद्रेप्रमाणे किंचित अर्धोन्मिलित आणि इतर दिशांकडे न पाहता समोरच्या भक्तावरच केंद्रित झालेली आहे. सारांश: समचरण आणि समदृष्टी या दोन पदांनी विटेवर विराजमान असलेल्या सुंदर अशा मूर्तीचे वर्णन करून विठ्ठलाचे तटस्थ लक्षण सांगितले आहे. अथवा समदृष्टी या पदाने स्वरूप लक्षण सांगितले आहे. दृश धातूवरून स्त्रियांतिन या सूत्राने भावेक्तिन प्रत्यय होऊन दृष्टी हे रूप झाले आहे. ही दृष्टी परमार्थतः दृष्टादृश्य भावरहित आहे. तरी पण कल्पित दृष्ट्यात आणि दृश्यात अधिष्ठान रूपाने समान आहे, म्हणून दृष्टीपदाचा अर्थ आश्रय विषय रहित केवळ दृक् म्हणजे स्वरूप भूत ज्ञान असा आहे. प्रज्ञानघन एव. बृहदारण्यक उपनिषद 4:5-13 या श्रुतीत विठ्ठल केवळ ज्ञानस्वरूप असल्याचे सांगितले आहे आणि विठ्ठल ज्ञानरूप आहे, म्हणूनच तो अबाधित सत्यरूप व निरतिशय आनंदरूपही आहे. कारण सत्यम ज्ञानम. तैत्तिरीय उपनिषद 3:1-1, विज्ञानमानंदम. बृहदारण्यक उपनिषद 3:9-29 या दोन श्रुतीत ज्ञान, सत्य आणि आनंद यांचे सामानाधिकरण्य दर्शविले आहे. यावरून ही दृष्टी सत्य व आनंद यांचे उपलक्षण असल्यामुळे हा विठ्ठल सच्चिदानंद रूप आहे हे सिद्ध होते. सारांश: दृष्टी हे पद विठ्ठलाच्या निर्गुण रूपाचे बोधक असल्यामुळे या पदाने विठ्ठलाचे स्वरूप लक्षण सांगितले आहे. अशा उभय लक्षणात्मक सगुण निर्गुण रूपाच्या ठिकाणी वृत्ती राहो अशी प्रार्थना केली आहे. यो विज्ञाने तिष्ठन् विज्ञानमंतरो यमयति. बृहदारण्यक उपनिषद 3:7-22 हा विठ्ठल प्रत्येकाच्या अंतःकरणात राहून त्याचे तो नियमन करीत असतो. माईक पदार्थापासून अंतःकरण वृत्तीचे हरण करून सगुण निर्गुण रूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचे सामर्थ्य त्याचे एकट्याचेच आहे, म्हणून विठ्ठलाला हरी असे साभिप्राय संबोधन दिले आहे. जीवाने मनुष्य जन्माला आल्यानंतर विठ्ठलाच्या ठिकाणी वृत्ती ठेवावी,
तरच त्याला आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते. म्हणूनच तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत. बृहदारण्यक उपनिषद 4:4-21. प्रथम परोक्षत्वाने विठ्ठलाला जाणून त्याच्या ठिकाणी वृत्ती ठेवावी असे श्रुती सांगते. मय्येव मन आधस्त्व. भगवद्गीता 12वा अध्याय 8वा श्लोक. माझ्या ठिकाणी मन ठेव असे श्री भगवान सांगतात. वृत्तीची प्रयोजने 2 आहेत. एक भक्ती आणि दुसरे अविद्या निवृत्ती. केवळ शरीराने केलेल्या श्रवण कीर्तनादी क्रियेला भक्ती म्हणू नये. विठ्ठलाचे ठिकाणी प्रेम लक्षण वृत्ती ठेवून जी क्रिया केली जाते तिला भक्ती म्हणावे. म्हणून सगुण भक्ती करिता प्रेम लक्षण वृत्तीची आवश्यकता आहे आणि विठ्ठलाच्या निर्गुण रूपाविषयी जे अनादि अविद्येचे आवरण आहे ते नष्ट होण्याकरिता ज्ञान लक्षण अखंडाकार वृत्तीची आवश्यकता आहे. म्हणून या 2 प्रयोजनांच्या दृष्टीने वृत्ती राहो अशी प्रार्थना केली आहे. आता भक्ती आणि अविद्या निवृत्ती होण्याकरिता वृत्तीची जशी आवश्यकता आहे तशी ती शुद्ध आणि विवेक वैराग्य संपन्नही असावी लागते. म्हणून दुसऱ्या चरणात म्हणतात, देवा तुझ्या वाचून इतर कोणतेही माईक पदार्थ मला नको आहेत. एवढेच काय, पण त्याविषयी माझ्या मनात इच्छा देखील निर्माण होणे नको आहे. विठ्ठलापेक्षा संसारातील पदार्थांचा भेद दाखवण्याकरता माईक हे विशेषण दिले आहे. विठ्ठल परमार्थतः माया निवृत्त असल्यामुळे तो अमायिक अर्थात सत्य आहे आणि संसारातील पदार्थ माईक म्हणजे मिथ्या आहेत. हा विवेक येथे स्पष्ट झाला आहे. तसेच माईक हे विशेषण हेतुगर्भ आहे. मला संसारातील पदार्थ नको आहेत कारण ते माईक आहेत म्हणून. सारांश, माईक हे पद हेत्वर्थी असल्यामुळे या पदाने संसारातील पदार्थांविषयी मिथ्यात्व ज्ञान मूलक तीव्र वैराग्य ध्वनित केले आहे. आता ही विवेक वैराग्ये मर्यादित पदार्थाविषयी नसून ब्रह्मलोकपर्यंत आहेत हे पुढील चरणात सांगतात. ब्रह्मलोक इत्यादी स्थाने दुःखाची पराकाष्ठा आहेत. अतोन्यंदार्तम. बृहदारण्यक उपनिषद 3:4-2. नाल्पे सुखमस्ती. छांदोग्य उपनिषद 7:23-1. विठ्ठला वाचून सर्व दुःखरूप आहे. विठ्ठला वाचून सर्व परिच्छिन्न असल्यामुळे त्यात सुख नाही असे श्रुती सांगते. म्हणून माझे काम क्रोधादिकांनी दुष्ट झालेले अंतःकरण तेथे कदाचित सक्त होईल, पण तसेही करू नकोस. देवा, संसारातील कोणत्याही पदार्थाचे वर्णन ऐकून आमचे अंतःकरण विक्षिप्त आणि अनिश्चयात्मक होणे शक्य नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, त्या पदार्थाचे खरे स्वरूप आम्हास कळले आहे. ते असे की जे जे कर्मधर्मजन्य असते ते ते विनाशी असते. परीक्ष्य लोकान कर्मचितान ब्रह्मणो निर्वेद मायात. ऐहिक पारलौकिक भोग लौकिक आणि वैदिक क्रियाजन्य असल्यामुळे त्यांचा नाश होतो हे पूर्णपणे जाणून साधक वैराग्याला प्राप्त होतो असे श्रुतीत म्हटले आहे. त्याप्रमाणे महाराजही म्हणतात, जगातील सर्व भोग कर्मधर्मजन्य असल्यामुळे त्यांचा नाश होतो हे वर्म आम्हाला कळले आहे. सारांश, आम्हाला सगुण विठ्ठलाची भक्ती व त्याच्या निर्गुण रूपाचे ज्ञान हवे आहे. त्या वाचून माईक दुःखरूप व विनाशी असलेले भोग नको आहेत. अशी स्वतःची इच्छा देवाजवळ व्यक्त करून ती सफल करण्याविषयी देवालाच प्रार्थना केली आहे. हा पहिला अभंग सूत्ररूप असून पुढील सर्व गाथेला आधारभूत आहे. कारण या अभंगात जो श्रुतीप्रणीत सिद्धांत थोडक्यात सांगितला आहे त्याचाच वेगवेगळ्या रीतीने पुढील अभंगात विस्तार केला आहे.
रामकृष्ण हरी. श्रीकृष्णार्पणमस्तु.